आज आपण गावाकडची रेसिपी घेऊन आलेलो आहोत, ते म्हणजे तुरीच्या घुगऱ्या. याला घुगऱ्यासुद्धा म्हणतात किंवा सातळसुद्धा म्हणतात. तुम्हाला जे नाव द्यायचं असेल ते देऊ शकता, पण गावाकडे याला तुरीच्या घुगऱ्याच म्हटलं जातं. तर अगदी झणझणीत आणि खायला खरंच खूप छान लागतील. आणि तुरीचे दाणे तुम्हाला कुठे विकतही मिळतील, घरी असतील तुमच्या शेतामध्ये तर नक्कीच तुम्हाला असेलच तुमच्याकडे, पण नसेल तर तुरीचे दाणे तुम्हाला दुकानातसुद्धा, किराणा दुकानातसुद्धा मिळतात. तर मी काय केलं आहे, अगोदर रात्रीला भिजत घातलेल्या होत्या तुरी, चांगल्या 2 वाट्या भिजत घातल्यात. 2 वाट्या तुरी भिजत घातल्यानंतर रात्रभर भिजल्यानंतर ज्या आहेत त्या तुरी अगदी छान भिजलेल्या आहेत. आणि खालच्या कच्च्या ज्या असतात ना, वरच्या काढून घ्यायच्या आणि खालच्या टाकून द्यायच्या, म्हणजे बाजूला ठेवायचं. तर पूर्ण पाणी काढून मी चाळणीमध्ये ठेवल्यात. आणि ठेवल्यानंतर आपल्याला पुढची तयारी करायची आहे. त्यासाठी मी चांगलं 2 ते 3 चमचे तेल घेतले, बरोबर 3 चमचे मोजून तेल घेतले. आणि तेल आपल्याला थोडंसं तापलं की त्यामध्ये मोहरी घालायची आहे. मोहरी झाली की लगेचच आपल्याला त्यामध्ये जिरंसुद्धा घालायचं आहे. तर 1 चमचा मोहरी आणि 1 चमचा जिरं घातले, कारण 2 वाट्या तुरीचे दाणे आहेत ते भिजू घातलेले आपण, त्याच्यामुळे जास्त क्वांटिटीमध्ये आपण जिरेसुद्धा 1 चमचा घालतो आहे आणि मोहरीसुद्धा 1 चमचा घालतो आहे. आणि बारीक चिरलेला कांदा, 5 कांदे घेतलेत मी मिडियम आकाराचे, त्याचं बारीक चिरून घ्यायचं. कांद्याचा जो फ्लेवर आहे या सातळीला म्हणजे घुगऱ्याला, तो खूप छान लागतो आहे, त्यामुळे कांदा भरपूर घालायचा आहे. थोडासा पारदर्शक व्हायला लागला की चांगले 2 चमचे लसणाची पेस्ट घालायची आहे त्यामध्ये. लसणाच्या पेस्टने खमंगपणा येतो, म्हणजे चव अगदी छान वाढते, त्याची मस्त वाढते. तर कांदा आणि लसण आपल्याला चांगला रंग बदलेपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे. तर फ्राय करायला थोडा वेळ लागेल, कांदा भरपूर होता त्यामुळे वेळ लागतो फ्राय करायला. तर मीडियम गॅसवरती आपल्याला ही प्रोसिजर करायची आहे. तर कांदा चांगला फ्राय करून झाला की त्यात 1 चमचा हळद घालायची आणि तुमच्या तिखटानुसार, म्हणजे तुम्हाला किती तिखट हवं आहे त्यानुसार मी काय केलं आहे, 1 चमचा लाल मिरची पावडर घातली, 1 चमचा लसणाची चटणी घातली आणि गरम मसाला घरगुती तुमचा जो असेल केलेला घरामध्ये तो घालायचा. आणि नसेल तुमच्या घरामध्ये मसाला केलेला तर मार्केटमधला तुम्हाला जो मसाला आवडत असेल तुम्ही तो घालू शकता. तर येथे मसाले आपल्या आवडीनुसार घालायचे आहेत आणि एकसारखं त्याला फ्राय करून घ्यायचं. जोपर्यंत लाल मिरची पावडर आणि आपली लसणाची चटणी आणि मसाला एकसारखा फ्राय होत नाही आणि त्याचा स्मेल येत नाही आहे किचनमध्ये, तोपर्यंत आपल्याला मसाले फ्राय करून घ्यायचे आहेत. आणि ते फ्राय झाले की आपण ज्या तुरी भिजून घेतले, म्हणजे तुरीचे दाणे जे भिजून घेतलेले होते रात्रभर, ते घ्यायचे. पूर्ण पाणी काढून घेतलं आहे मी अगोदर आणि स्वच्छ 2-3 पाण्याने धुवूनसुद्धा घ्यायचे आहेत. त्या पाण्यात भिजू घातल्यानंतर परत धुवून घ्यायचे आणि नंतर चाळणीमध्ये घेऊन आपल्याला कुकरमध्ये मस्त मसाल्यामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे. मी तुम्हाला सांगितलं आहे लाल मिरची पावडर तुमच्या क्वांटिटीनुसार टाका, तुम्हाला किती स्पायसी हवं आहे. पण काय होतं, तुरीचे दाणे जे आहेत ते थोडेसे गुळचिट असतात, थोडंसं स्पायसी असलं की जरा छान लागेल खायला. तर मसाल्यात आपण चांगलं 4 ते 5 मिनटं आपल्याला तुरीचे दाणे फ्राय करून घ्यायचे आहेत. जितके फ्राय केल्या जातील तितका छान त्याचा कच्चेपणा थोडासा कमी होईल आणि जे आपण घुगऱ्या करतो किंवा सातळ करतो ती खूप छान लागते त्यामुळं. तर मी काय केले, ते 4 ते 5 मिनटं याला एकसारखं फ्राय करून घेण्यासाठी तुम्हाला दाखवते. मसाला अजून छान झालेला नाही, थोडासा कोथिंबीर घातला आहे त्यामध्ये आणि चांगलं फ्राय करून घ्यायचं आपल्याला. तर 4 ते 5 मिनटं मी एकसारखं त्याला फ्राय करून घेतलं आहे आणि गॅस मिडियमच ठेवायचा आहे, जास्त आपल्याला फुल करायचा नाही आहे, नाहीतर काय होईल, खाली बुडाला जर लागलं तर करपल्यासारखा वास येऊ शकतो. त्यामुळे एकसारखं हलवत राहायचं आहे. आणि त्यामध्ये आता आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे. मीठ घातल्यानंतरसुद्धा आपल्याला चांगलं 1 मिनटं त्याला परत फ्राय करून घ्यायचं आहे, म्हणजे मिठाने काय होईल, त्याला चवसुद्धा छान येईल आणि त्या मीठसुद्धा पूर्ण आपल्याला लागून जाईल मसाल्याला आणि आपल्या तुरीच्या दाण्याला. तर इथे फ्राय करताना फक्त जास्त वेळ फ्राय करायलाच लागतो आपल्याला, बाकी फोडणी घालायलाही वेळ लागत नाही आणि साहित्य खूप काही नाही, त्यामुळे काय होतं, झटपट होणाऱ्या आहे त्या. तर इथे व्यवस्थित आपलं कुकरमध्ये फ्राय करून झालं आहे आणि एकसारखं हलवूनसुद्धा झालं आहे. तर आता आपल्याला या स्टेजवरती पाणी घालायचं आहे त्यामध्ये. तर पाणी आपल्याला गरमच घालायचं आहे, थंड पाणी टाकायचं नाही आहे. तर चांगलं मी 2.5 ग्लास पाणी गरम करून घेतले. 2 वाटी चांगल्या मीडियम आपल्या वाट्या होत्या, त्याचे तुरीचे दाणे होते ते भिजत घातल्यानंतर भरपूर झालेले आहेत. तर त्यामध्ये मी चांगलं 2.5 ग्लास पाणी घातलं आहे, म्हणजे शिजायला जे आहे ना चांगल्या 3 ते 4 शिट्ट्या होऊ द्यायच्या आहेत कुकरच्या. तर शिट्टी होताना मीडियम गॅसवरती शिट्टी होऊ द्यायची आहे आणि 4 शिट्ट्या होऊ द्यायच्या आहेत, म्हणजे अजिबात कच्ची राहणार नाही आहे तुमची. तर मी इथे गरम पाणी जे करून घेतलं आहे ते व्यवस्थित टाकून घेतले त्यामध्ये आणि आता आपल्याला एकसारखं मिक्स करून घेतल्यानंतर कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे. आणि मी तुम्हाला सांगितलं आहे 3 ते 4 शिट्ट्या आपल्याला मीडियम गॅसवरतीच्या होऊ द्यायच्या आहेत. तर थंड झाल्या, आता कुकर आपण गॅस बंद केला आहे आणि नंतर थंड झाल्यानंतर इथे बघणार आहोत. तर तुम्ही बघू शकता पाणीही जास्त नाही आहे, म्हणजे आपण जे प्रमाण टाकले पाण्याचं त्यामध्ये पाणी खूप जास्त पडलेलं नाही आणि इतकं पाणी आपल्याला हवं असतं, कारण एकदम कोरड्या झालेल्या खायला कठीण जातात, तर अगदी व्यवस्थित असलं पाहिजे. तर बोटाच्या साहाय्याने आपण दाबून बघतोय आपली तुरीचा दाणा शिजला आहे की नाही. शिजला आहे
तर अगदी मस्त झाल्यात आणि झणझणीतसुद्धा झाल्या. तुम्हाला जर वाटलं नुसत्या नाही खायच्यात, पोळीसोबतसुद्धा तुम्ही या खाऊ शकता किंवा भाजी म्हणूनसुद्धा तुम्ही त्याला वापरू शकता. असं काही नाही की नुसत्याच खायचं आहे. नुसत्या खायला पण खूप छान लागतात. नुसतं कांदा घ्यायचा वरतून आणि लिंबू पिळायचं, बाकी काहीच घ्यायची गरज नाही. नुसत्या खाऊनसुद्धा बघा. आणि नुसत्या नसतील खायच्या, तुम्हाला जर वाटलं की भाजीसुद्धा ॲडजस्ट करायची आहे तर भाजीसुद्धा तुमची ॲडजस्ट होईल. तर लुसलुसीत पोळ्यासोबत भाजीसुद्धा खूप छान लागेल. किंवा राईस लावला तुम्ही गरमागरम, थोडासा चिकन लावायचा म्हणजे गाळ लावायचा आणि त्यामध्ये मिक्स करून खायचा. ट्राय करून बघा. तुम्ही स्वतः ट्राय केल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही. तर घरात तुरीचे दाणे असतील तर नक्कीच रात्रीला भिजू घाला. आणि भिजू घातल्यानंतर खूप काही साहित्य लागत नाही. तुमच्या घरात जे किचनमध्ये जे नेहमी रेग्युलर साहित्य असतं तेच तुम्हाला लागते, त्यामुळे त्याची टेन्शनही येणार नाही. तर अगदी झटपट आणि चवदार अशा घुगऱ्या तुम्हाला करायलाही सोप्या आहेत आणि झटपट होणाऱ्या आहेत परत. जर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. तर चला भेटूया अशा सोप्या आणि झटपट होणाऱ्या रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.